होते की एक शब्दाचा जिव्हाळा खूप खूप अतिशय शब्दांचा जिव्हाळा असतो. आपण जर फोनवर बोलतोय तर एवढं आपल्याला वाटणार नाही की कारण फोनवर सतत आपण बोलत असतो. पण कोणीतरी पत्र लिहितं, आपल्याला पत्र लिहून आपल्या पूर्ण मनातील भाव शब्दांद्वारे त्या ठिकाणी देतो आहे आणि आपल्या मनातील पूर्णतः भाव त्या पत्रावर लिहितो, त्या कागदावरती लिहितो आणि जेव्हा हे पत्र आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही मला म्हणजे खूप चांगलं कुठेतरी मला माझ्या मनाला भिडणारं असं पत्र कोणीतरी मला पाठवलं आहे. आपला पुढील जो पाठ आहे तो आहे मिनूचा जलप्रवास. हा एक ललित साहित्य असून कारण मिनूचा जलप्रवास जो आहे हा एक मिनूचा जलप्रवास हा एक ललित साहित्य असून चरित्रात्मक व संस्कारात्मक पाठ आहे. मिनूचा जलप्रवासाच्या आधारे पर्यावरणातील गमती-जमतीचे कारण खूप गमती-जमतीचे एक वर्णन त्यामध्ये दर्शवलेले आहे. मिनू ही जी आहे मिनू एक मासळीचं नाव आहे. म्हणजे या जलप्रवासामध्ये मासळी मिनूच्या जलप्रवासामध्ये मिनू एक मासळी म्हणून दाखवलेली आहे आणि आपल्या पूर्ण जगामध्ये म्हणजे पाण्याच्या जगामध्ये फिरत असताना कशाप्रकारे वेगवेगळ्या नदी, समुद्र यातील फरक काय आहे याबद्दल सुद्धा दर्शवलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या प्रजातीचे त्यांच्या वेगवेगळ्या खूप प्रजाती ज्या आहेत किंवा एक आणखी त्यामध्ये एक मला फार सांगावसं वाटते की मोती कसा घडतो याची सुद्धा फार चांगली जाणीव त्यामध्ये करून दिलेली आहे. मोती कसा होतो हे सुद्धा तिथे सांगितलेलं आहे. असा एक मिनूचा जलप्रवास वेगवेगळ्या जेव्हा आपण मासळीचे म्हटलं ना जाती ज्या आहेत तसं घोडा मासा, कासव, त्या फिश मासा या सगळ्यांची जाणीव त्या आपल्या पाठामध्ये मिनूच्या जलप्रवासमध्ये सांगितलेलं आहे. या पाठाच्या आधारे विद्यार्थ्यांना जलचराविषयी बरीचशी माहिती मिळाली आहे. तसेच पाण्याखालचं जलचरांचं असणारं जे विश्व आहे ते विश्वसुद्धा या पाठाच्या निमित्तानं त्यांना जाणता येणार आहे आणि याविषयी विद्यार्थ्यांना निश्चितच कुतूहल निर्माण होईल असं या ठिकाणी मला वाटतं. कारण कसं आहे की जसं अष्टभुज मासा आहे म्हणजे उदाहरण जेव्हा आपण घेतलं की अष्टभुज मासा, खेकडा, घोडा मासा, कासव या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या नदीमध्ये कशा वावरतात याचं पूर्ण व्यवस्थित असं उदाहरण या पाठाच्या आधारे आणि विद्यार्थ्यांना आवडेल अशा प्रकारे त्याची मांडणी सुद्धा या पाठामध्ये केलेली आहे. आता आपला पुढील जो पाठ आहे तो आहे मोठी आई. हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा पाठ आहे कारण एक वेगळ्या पद्धतीने एक भाषा समृद्धीसाठी आपण घेतलेला हा पाठ आहे. मोठी आई म्हणजे आपली धरती माता. म्हणजे एक संबोधलेलं आहे की ज्या प्रकारे आपल्याला आपली आई पालन पोषण करते, आपली पूर्णतः आपल्या आई जशी आपल्याला खाऊ पिऊ घालते, सगळं देते, तर जी माया लावते तशीच माया आपली ही धरती माता लावते आहे आणि म्हणून तिला मोठी आई असं संबोधलेलं आहे. उदाहरणार्थ जर मला घ्यायचं झालं तर जशी आई आपल्याला जेवण करून भरवते त्याच प्रकारे आपली धरती माता आपल्याला खनिजं देते, कापूस देते, वनस्पती देते, त्यानंतर वेगवेगळ्या निसर्गात निर्माण होणाऱ्या बाबी आपल्यापर्यंत पोहोचवते. म्हणजे हे सगळ्या बाबी आपल्यापर्यंत पोहोचवते आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारे पालनपोषण करते. यासाठी आपण तिला मोठी आई असं संबोधलेलं आहे आणि यातूनच आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या खनिजांची माहिती होईल, निसर्गाची माहिती होईल आणि धरती मातेपासून आपल्याला काय काय मिळतं याची सुद्धा माहिती होईल. खरं आहे सर, या पाठाच्या माध्यमातून या निसर्गातून जे काही चांगलं मिळणार आहे त्या चांगल्या गोष्टीची जी संपत्ती आहे, निसर्गातील उपलब्ध संपत्ती, ती संपत्ती विद्यार्थ्यांना या पाठाच्या अनुषंगानं चांगल्या पद्धतीनं अवगत होणार आहे, माहिती मिळणार आहे. असं खूप सुंदर असा पाठ मोठी आई या ठिकाणी घेतलेला आहे आणि तुम्ही त्याबद्दल चांगली माहिती सांगितलेली आहे. हो सर, कारण एक आई जेव्हा आपण शब्द ऐकतो त्यावेळेस मनाला एक वेगळी भावना निर्माण होते आणि आई माझं कशा प्रकारे पालन पोषण केलं म्हणजे लहानपणापासून लहानाचं आपल्याला मोठं करते, तर त्याच प्रकारे अविरतपणे ही आपली धरती माता सुद्धा अविरतपणे आपल्याला प्रत्येक गोष्टीची कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देत नाही. का त्या ठिकाणी पाणी असो, त्या ठिकाणी अन्न असो, त्या ठिकाणी वनस्पती असो किंवा त्या ठिकाणी शेतातील पिकं असो किंवा खनिजं असो, म्हणजे ह्या सगळ्या बाबी आपल्याला आपली आई ही धरती माता पुरवते आणि हेच आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं आहे. आपला जो पुढील पाठ आहे तो आहे आप्पाजींचे चातुर्य. ही एक चातुर्य कथा आहे. प्रसंगावधान कसे राखायचे विद्यार्थ्यांना प्रसंगावधानाबद्दल सांगायचं आहे. उदाहरणार्थ जर आपण घेतलं यामध्ये तर एक विनोदात्मक पद्धतीने बुद्धिचातुर्य कशा प्रकारे वापरायचं आहे हे या आपल्या आप्पाजींचे चातुर्य या पाठामधून सांगितलेले आहे. प्रत्येक समस्येवर प्रत्येक
बाबीला निराकरण आहे. म्हणजे प्रत्येक समस्येला आपण व्यवस्थित पद्धतीने जर हाताळलं तर व्यवस्थित पद्धतीने आपण त्याला त्या समस्येचं निराकरण करू शकतो. तसंच उदाहरण एक 3 मूर्त्यांच्या आधारे 3 मूर्त्यांचं उदाहरण देऊन या पाठामध्ये विनोदात्मक पद्धतीने घेतलेलं आहे. जेव्हा विद्यार्थी हे पाठ्यपुस्तक वाचतील त्यावेळेस त्यांना फार आनंद येईल, कारण 3 मूर्त्यांची कथा जी आहे ते विद्यार्थी ज्यावेळेस वाचतील त्यांना फार व्यवस्थित पद्धतीने ते वाचू शकतील आणि खूप आनंददायी पद्धतीने ते वाचू शकतील. तसंच एक यामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ते आहे ताज्या कोबीचे. ताजी कोबी जी आहे, दुसऱ्या राज्यातील राजाला ताजी कोबी खायची आहे आणि ताजी कोबी खायसाठी आता ही ताजी कोबी पाठवायची कशी? कारण इतक्या लांबून जर पाठवायचं आहे तर ती ताजी कोबी राहणार नाही, ती शिळी होईल. म्हणून या आप्पाजींनी एक युक्ती लढवली. एक युक्ती लढवून बैलगाडीत माती टाकली. फक्त त्या बैलगाडीत माती टाकून बियाणं ठेवलं आणि ती बैलगाडी जेव्हा त्या दुसऱ्या राज्यात जाईल त्यावेळेस त्या राजाला ताजी कोबी मिळेल. म्हणजेच युक्ती लढवून आपण कुठल्याही समस्येवर मात करू शकतो, हे यातून आपल्याला सिद्ध करायचं आहे. सर, चातुर्य कथेचं नेहमीच मुलांना आकर्षण आहे आणि राजाला ताज्या कोबीसाठी आप्पाजींनी जी युक्ती सांगितली की बैलबंडीत कोबीचे उत्पादन घेण्याची व 3 मूर्त्यांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी सुद्धा आप्पाजींनी जी युक्ती लढवली ती खरोखरच विद्यार्थ्यांना आवडणारी आहे, असं या पाठाच्या अनुषंगानं किंवा पाठाच्या संभाषणातून खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. हो सर, कारण मला तर फार आवडतात चातुर्य कथा. मी ज्यावेळेस वाचतो म्हणजे अक्षरशः खूप मी चातुर्य कथा वाचतो, त्यामुळे मला ते आवडते आणि माझ्याबरोबर मी माझ्या जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना सुद्धा फार आवडेल आणि सहअध्यापक जे आहेत आपले अतिशय विनोदात्मक पद्धतीने हा भाग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील ही नक्कीच आशा आहे. आपण लगेच पुढल्या पाठाकडे वळूया. आपला पुढला जो पाठ आहे तो आहे मुक्या प्राण्यांची कैफियत. मुक्या प्राण्यांची कैफियत ही एक पर्यावरण कथा आहे. यामध्ये थोडंसं प्राण्यांचे दुःख, प्रदूषणमुळे होणारी प्राण्यांची घुसमट, या सगळ्या बाबींवर पर्यावरणाचा होणारा वाढता ऱ्हास, मानवाचा वाढता हस्तक्षेप, या सगळ्या बाबींवरती या पाठामध्ये कुठेतरी स्पर्श झालेला आहे. मोबाईलच्या लहरींद्वारे पक्ष्यांवर होणारे आघात. आता आपण पाहतोय की मोबाईलमुळे फार कमी पक्षी आपल्याला दिसायला लागले आहेत आणि प्लास्टिकचा वाढता वापर, म्हणजे या चिमणी वगैरे या सगळ्या गोष्ट एक कैफियत, मुख्य प्राणी जे आहेत, सर्व जे वन्य प्राणी आहेत ही आपली कैफियत मांडत आहेत आणि एखाद्या वेळेस कचऱ्याबरोबर जर प्लास्टिक आपल्या प्राण्याच्या पोटामध्ये जर जात असेल तर त्याचा मृत्यूसुद्धा ओढावू शकतो, अशी कैफियत हे प्राणी मांडता आहेत. चिमणीच्या माध्यमातून ही मांडते आहे. चिमणी म्हणते की मोबाईलच्या लहरींद्वारे मी नाही जगू शकत. आपल्याला चिमण्या फार थोड्या दिसतात. म्हणजे कुठंतरी आपल्याला सुद्धा असं वाटतं की जे जुने प्राणी होते, जे आपल्याला पक्षी दिसायचे, भरमसाठ चिवचिवाट वाटायचा, पण आज थोडा कुठंतरी त्याचा आपल्याला ऱ्हास होताना ही चिमणी सांगते आहे. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टींना सुद्धा सांगायचं आहे. सापसुद्धा जे आहेत हे सापसुद्धा सांगतात की मला सुद्धा राहायला घर नाही, कारण मी जर बाहेर निघालो तर लोक मला पकडतात, मला दूध पाजतात, मला लहाया खायला देतात, मला नको आहे. म्हणजे साप म्हणतोय की मला ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत, पण तरीही अंधश्रद्धेमुळे हे लोक मला पकडतात आणि माझ्या जीवाची कुठंतरी हानीसुद्धा होते. आम्ही खूप मानवांपासून त्रस्त झालो आहे. एवढंच नाही तर जंगलामध्ये मानवाचा वाढता हस्तक्षेप ज्यावेळेस होतो तर वाघासारखे हिंस्र प्राणीसुद्धा गावामध्ये शिरकाव करायला लागलेत. त्यामुळे त्रास कोणाला होतोय तर मानवाला. हेच मुके प्राणी आपल्यासमोर कैफियत मांडतायत की मानवा, आमच्यामध्ये हस्तक्षेप करू नका, ज्याचा त्रास तुम्हालाच होईल. तर ही मुक्या प्राण्यांच्या माध्यमातून आपल्याला एक अतिशय सर्जनशील म्हणजे वैज्ञानिक सुद्धा यामध्ये आपण थोडंसं घेऊया, कारण अंधश्रद्धा वगैरे ज्या बाबी आहेत त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला दूर करता येतात. म्हणून अतिशय फार चिकित्सक विचार करणारा असा हा पाठ आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी चिकित्सक विचार करावा. शिक्षकांनी, आपल्या सहअध्यापकांनी विद्यार्थ्यांना सांगावं की या सगळ्या गोष्टी कशा बदलाव्यात, याबद्दलची सुद्धा आपल्याला त्या पाठातून अपेक्षा आहे. हिवाळा ऋतू संपल्यानंतर ज्यावेळी उन्हाळा ऋतू सुरू होतो आणि आजूबाजूला अनेक डोंगर असतात, जंगलं असतात आणि मग आपल्याला असं एक चित्र पाहायला मिळतं की एखाद्या डोंगरावरती वणवा पेटलेला आहे किंवा एखादं जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेलं आहे. मग कोणीतरी एखादा मानवच म्हणजे माणूसच अशी एखादी चूक करतो आणि त्यामुळे एखाद्या डोंगराला आग लागलेली असते,
जंगलाला वनवे लागलेले असतात आणि जंगलामध्ये असणारे जे जीवसृष्टी आहे, जे वन्य प्राणी आहेत, ते काही वेळेला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एखाद्या गावामध्ये शिरू शकतात आणि त्या प्राण्यापासून सुद्धा त्या लोकांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मानवानं अशा गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नये, हा चांगला संदेश पर्यावरणाच्या दृष्टीनं या पाठातून दिलेला आहे. म्हणून तर सर सर्व प्राणी मिळून मनुष्याला विनवणी करता आहेत की प्रदूषणावर नियंत्रण ठेवा. म्हणजे या पाठातून आपल्याला सुद्धा हा संदेश द्यायचा आहे की मानवाने आपल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवायचं आहे. कारण तुम्ही आम्ही सगळे सोयरे मानवा मानवा ऐकतर खरे वनचरे. कारण हा संदेश प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा, पर्यावरणाला राखून ठेवण्याचा हा एक संदेश या पाठातून आपल्या मुख्य प्राण्यांची कैफियतमधून अतिशय मार्मिकपणे मांडलेला आहे. सर, विद्यार्थ्यांच्या समोर एक सुंदर गद्यपाठ मिळणार आहेच. या गद्यरचना ज्ञानरचनावादाला अनुसरून उपलब्ध तासिकांचा विचार करून पाठांची संख्या, आकार, विद्यार्थ्यांना समाजामध्ये मिसळण्याची संधी, परिपूर्ण गद्यपाठ, त्या पाठामागील भूमिका, पाठाची वैशिष्ट्ये, गाभाभूत घटक, पाठ्यपुस्तकाला विद्यार्थी केंद्रित असलेल्या भूमिका, अपेक्षा, उपक्रम, मूल्ये, जीवनकौशल्य या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये विचार केलेला आहे. निश्चितच विद्यार्थी, आमचे शिक्षक बांधव या 6वीच्या पाठ्यपुस्तकाचं स्वागत करतील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सर, मी ज्यावेळेस मगाशी सांगितलं की एक सामाजिक प्रकल्प आपण घेतला आहे की आपण हे करूया, मला यामध्ये आणखी ॲड करायचं आहे की आपण हे करूया हा जो उपक्रम आहे अतिशय सामाजिक बांधिलकीला धरून उपक्रम आहे. कारण ज्यावेळेस आपण अतिशय उन्हातून तहानलेले असतो, आपल्याला जेव्हा पाणी मिळत नाही तेव्हा आपलं मन खूप हे असतं. पण कोणीतरी जर आपल्याला थंड पाणी दिलं किंवा पाणी जरी दिलं तरी आपलं मन अतिशय तृप्त होतं. आणि हीच तृप्ती मिळावी, मनाला अतिशय प्रसन्नता लाभावी, यासाठी आपण पाणपोईचा एक उदाहरण घेऊन पाणपोई कशी लावायची, कशा पद्धतीने लावायची आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून ती कशा प्रकारे लावता येईल, यासाठी हा आपण हे करूया हा एक प्रकल्प सामाजिक जाण ठेवून हा प्रकल्प आपण घेतलेला आहे. आणि हेच आपल्याला या सर्व पाठ्यपुस्तकाच्या आधारे हे साध्य करायचं आहे. सर, इयत्ता 6वीचं मराठी सुलभार्थी या पाठातील गद्यपाठांची अत्यंत सुंदर पद्धतीने तुम्ही माहिती दिली. धन्यवाद सर. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या समस्त शिक्षक बंधू भगिनींना आमचा नमस्कार. मी देविदास तारू, अभ्यासगट समिती सदस्य पुणे, आणि माझ्या समेत आहेत. आणि मी स्मिता गालफाडे, अभ्यासगट समिती सदस्य. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे द्वारा निर्मित इयत्ता 6वीच्या सुलभ भारती पाठ्यपुस्तकातील कवितेचे परिणामकारक अध्ययन व अध्यापन या घटकांतर्गत मी आणि स्मिताताई आपल्याशी हितगुज करणार आहोत, चर्चा करणार आहोत. जून 2016मध्ये येऊ घातलेल्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकात खालील नाविन्यपूर्ण गोष्टी आणि त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपण PPTच्या माध्यमातून ते पाहूया. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन अनुभूती व अभिवर्ती वृद्धिंगत करण्यासाठी गेय कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थी शिक्षक यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून व कवितेला नाविन्यपूर्ण बनवण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य, विद्यार्थ्यांमधील नवोदित कवी लेखक यांना प्राधान्य, निसर्ग, नातेसंबंध, राष्ट्रप्रेम अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता या पाठ्यपुस्तकातून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 7 कविता आणि 1 गीत आहे. पाठ्यपुस्तकातील कवितेची उद्दिष्टे आहेत: विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेविषयी प्रेम आणि गोडी निर्माण करणे, विद्यार्थ्यांमधून कवी, गायक, संगीतकार निर्माण होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकातून प्रयत्न केलेले आहेत. कवितेच्या माध्यमातून मूल्य रुजवण्याचा सुद्धा एक प्रयत्न केलेला आहे. कविता वाचनाची गोडी निर्माण करणे हाही उद्देश आपला सफल होणार आहे. कविता त्याने स्वतः गावी म्हणून आपण त्याला प्रेरणा देणार आहोत आणि विद्यार्थ्यांचे सुप्त गुण काढून त्यांना प्रेरणा देणे हा एक महत्त्वाचा उद्देश आपला सफल होणार आहे. कविता मनाचा ठाव घेते, कविता भाव व्यक्त करते, कविता आनंदात बागडते, कविता शब्दांतून रांगते, कविता लहानांपासून ते प्रौढांपर्यंत सगळ्यांच्या मनाला भावते, त्यांना एकत्र बांधते. यावर्षीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला फुलवण्यासाठी व आनंददायी शिक्षण निर्माण होण्यासाठी ज्ञान रचनावादी विचारसरणीतून
विद्यार्थ्यांच्या मनाला फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून पाठ्यपुस्तकातून नाविन्यपूर्ण आणि चैतन्यदानी उपक्रम घेण्यात आलेले आहेत. अगदी बरोबर आहे. इयत्ता 6वीच्या कवितेचा अभ्यास करताना त्यांना व्यवस्थित गाता येईल, कवितेचे आकलन एकदम व्यवस्थित होईल. ही गेय कविता शिकवण्यास शिक्षकही उत्साहाने पुढे येतील. एखादी कविता ऐकून एखादा कवी मनाचा विद्यार्थी पुढे येईल, कविता करू लागेल, लिहू लागेल. मुळात कवितेचे प्रयोजनच यासाठी आहे की आनंद निर्मिती व्हावी, भावनांचा परिचय करून द्यावा, त्यांना परिचय व्हावा. कविता मनाला रिझवते. कवितेच्या आशया शिरण्यासाठी भावना, दुःख, संवेदना, तक्रार हे सांगण्यासाठीच तर कविता असते. अगदी बरोबर आहे. ह्या पाठ्यपुस्तकातील कवितेचा जो आशय आहे आपण त्या PPTच्या माध्यमातून आपण पाहूया. निसर्गाशी ओळख करून देणे होय. आणि जवळीक निर्माण करणे, नातेसंबंध जाणून घेऊन ते वर्धित करणे, मूल्यवर्धक दृष्टिकोन निर्माण करणे आणि मुलांमध्ये विशेष म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे, मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे. पाठ्यपुस्तकातील कवितेची वैशिष्ट्य सांगता येतील आपल्याला. या वर्षीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला काही कवितांच्या वैशिष्ट्यांसह आपल्याला शिक्षकांना सांगायचं आहे. कवितेच्या विषयामध्ये विविधता आहे. हो, विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाला आणि त्यांच्या भावविश्वाला फुलवणाऱ्या अशा कविता आहेत, त्यांना वाव देणाऱ्या अशा कविता आहेत. उदाहरणार्थ आहेत चंद्रावरची शाळा, हो, हे खरे खरे व्हावे इत्यादी कवितांमधून आपण त्यांच्या भावविश्वाला फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुन्या आणि नवीन कवींचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला आहे. अगदी बरोबर. कवी आणि कवयित्री या दोघांनाही समान असं स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक समस्यांवरच्या कविता आपण यामध्ये घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ पाणपोई आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये पाण्याचा दुष्काळ आहे. होळी आली होळी एक संस्कृती दाखवणारी एक कविता आपली आहे. गेयता असलेल्या संपूर्ण कविता आहेत. सगळ्या कविता गाता येतात, अगदी बरोबर. सहजतेने गुणगुणता येतील, तसेच लक्षात राहण्याजोगे ह्या कविता आहेत. मला वाटते तारूदादा, आता आपण सुलभ भारतीय इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील कवितांविषयी सविस्तर बोलूया का? हो, बिलकुल बोलूया ताई. मला वाटते आपण पहिली कविता या ठिकाणी घेऊया, बघूया. हे गीत आहे. या गीताला स्वाध्याय नाही. हे गीत प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची असून यात राष्ट्रप्रेम कोवळ्या मनामनात पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी ही कविता गाऊन दाखवतो. गा ना, तुझा आवाज चांगला आहे, मला खरंच ऐकायला आवडेल ते. प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. वा. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. क्या बात आहे. तरी येथली सर्व फुले. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. प्रिय कर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रिय हे वारे सळसळते. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. तरी येथली सर्व फुले. संपूर्ण देशाच्या धर्मनिरपेक्षतेचे चित्र डोळ्यासमोर उभे केलेस तारूदादा तू. फारच छान. आपण पुढच्या कवितेकडे वळूया. पाऊस आला, पाऊस आला. हो, मग शाळा सुरू झाली की पाऊस सुरू होतो. मुलांना फार आनंद होत असतो बरं का. ही विंदा करंदीकर यांची ही कविता आहे. सुप्रसिद्ध अशी काव्यरचना आहे त्यांची ती. तारूदादा, मला या कवितेला एक चाल सुचली बरं. वा वा, छान, स्वागत आहे. बरं, माफ कर मला तुझ्यासारखं गाता नाही आलं तर. वा का ताई, तुझा पण आवाज छान आहे. मी ती बिलकुल छान कविता आहे. गाते, नक्कीच मुलांना सुद्धा आवडायला लागेल. पाऊस आला, पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. पाऊस आला, पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. कडाड कडकड भणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला, पाऊस आला. फार सुंदर, फार. तुझं आवडतं फार सुंदर आहे ताई. आणि महाराष्ट्राला पूर्ण तुझ्या आवाजाने वेळ लावलेला आहे. काय सांगतोस? शिक्षक सगळे ह्या कविता ऐकून स्वतः गायला लागलेले आहेत. बालभारतीच्या माध्यमातून हा संदेश गेलेला आहे. आता सुलभ भारतीच्या माध्यमातूनही हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत जाईल.
असं मला वाटते. आता आपण पुढच्या कवितेकडे वळूया. कवित्री सुमती पवार. सुमती पवार यांची खरे खरे व्हावे ही कविता निसर्ग व मनातल्या सृजनशील विचार यांचा सुरेख संगम देऊन जाते. ही कविता मी स्वरबद्ध केलेली आहे. मी म्हणू का ते? हा म्हण ना, त्याची चाल सांग कशी आहे. बर. हवेवरी त्या होत स्वारमी, वा. हवेवरी त्या होत स्वारमी, अवकाशी विहरावे मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी वा वा. व्हावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे, दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाप होऊनी पुन्हा पुन्हा परतावे, वा वा. फार छान. सूर्यप्रकाशे वाप होऊनी पुन्हा पुन्हा परतावे, हवेवरी त्या काय सुंदर. होत स्वारमी. किती छान गायलीस रे ही कविता. खरंच मुलाच्या मनात ह्या किती किती चांगल्या भावना असतात की मी हवेवर स्वार व्हावं, मी आकाशात विहरावं, त्यानंतर सूर्या प्रकाशामध्ये वाफ होऊन पुन्हा पुन्हा मी परत यावं. अगदी. किती सुंदर अशी कवितेची चाल तू लावलेली असते. ते सगळ्यांना आवडेल बरं का. धन्यवाद. आता आपण पुढच्या कवितेकडे वळूया. हो. घर ही भिंतीराज जोशी यांची कविता आहे. आधुनिक कवी आहेत हे. घर कसं असावं, घरामधल्या भावना कशा जपाव्यात, हे घर अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी या कवितेमध्ये मांडलेलं आहे. अगदी बरोबर आहे. मी या कवितेला हो. एक छानशी चाल दिलेली अगदी आहे. स्वागत आहे. अर्थातच ह्या कवितेमधून गंभीर असा एक विषय सुद्धा हाताळलेला आहे की घरामधल्या सगळ्या भावना टेकत नातेसंबंध दृढ व्हावेत असा एक छानसा प्रयत्न कवितेच्या माध्यमातून त्या आशयातून झालेला आहे. कविता गाऊन दाखवते मी थोडीशी. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती, घर नाही एक वस्तू, घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू, घर नाही चार भिंती, वा. घर असते देखण्याकृती. वा. अख्खं घर, घरातली माणसं, घरातला जिव्हाळा, घरातलं प्रेम, वात्सल्य ह्या सर्व गोष्टी अगदी नजरेसमोर दिसत होत्या ताई. तुझं धन्यवाद ताई. आपण आता मला वाटते आपण एक काम करूया. हा. आता चंद्रावर जाऊया आपण. काय सांगतोस? हो. आणि मला वाटते आपण विद्यार्थ्यांना पण नेऊया तिथं. बरं, आणि तिथं शाळाच भरूया. कशा माध्यमातून तू चंद्रावर जाणार नेणारच मला आम्हाला. मी माध्यम सांगतो ना त्याचं काय. हा. 21व्या शतकात भरे चंद्रावरती शाळा, वा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. काय सांगतोस? मग अशी शाळा आहे ती. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा, छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, बटन दाबताच शाळेचे दार होईल खुले, बटन दाबताच शाळेचे दार होईल खुले, दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती, अशी असेल भारी ही चंद्रावरची शाळा, अशी असेल भारी ही चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा, वा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच काय खेळा. छान कल्पना मांडली आहे ही ना. चारुता मला वाटते पेंढरकर यांची ही कविता आहे. हा. मुलांसमोर एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी आहे होय. आणि नवा विचार एक मनाला आणि देऊन मला जाणारी काय कविता. सुचलं माहिती का की आता मुलं ऑटोतून जातात, बसमधून जातात, हो. सुरक्षित नसतात, हो. ती थेट यानातून जाणार आहेत येस. नाही का, आणि बटन दाबल्यावर बरोबर. त्याचं दार अगदी उघडणार बरोबर आहे. आहे. किती छान अशी कल्पना मांडली नाही का. फारच छान तारू दादा. खूपच छान. धन्यवाद. खरंच सर्वांना प्रेरित करणारी आणि नवा विचार देणारी ही कविता आहे. आपण आता पुढच्या कवितेकडे वळूया. हो. ज्या कवितेतून भारतीय संस्कृतीचा वसा जपला गेलेला आहे, सर्व धर्म समभाव जोपासला जातो, सण उत्सव यातून नवा विचार मांडला जातो, अशी एक दिलीप पाटील यांची कविता आहे, होळी आली होळी. ही कविता भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलेली आहे.
एक छान अशी कविता आपण याच्याकडे वळणार आहोत आता. मला वाटतं स्मिता या कवितेला तू चाल लावली असेलच जरा. मी थोडासा प्रयत्न करते. हो. होळी आली होळी, खावी पुरणाची पोळी, झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका. होळी आली होळी, भरा सद्गुणांची झोळी, अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मुळी. या अनिष्ट रूढी प्रथा आहेत ना, अगदी त्या मुळीसारख्या बांधायच्या आहेत आणि कुठेतरी नवा विचार आपल्याला समाजाला द्यायचा आहे, विद्यार्थ्यांमध्ये तो पेरायचा आहे, असं सांगणारी ही कविता आहे. म्हणजेच काय तर भारतीय संस्कृतीमध्ये असणाऱ्या सण उत्सवांचा एक नवा विचार कुठेतरी रुजावा म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. अगदी बरोबर आहे. फार सुंदर गायलीच ताई ही कविता. आता आपण एक शेवटच्या कवितेकडे आपण या ठिकाणी पाहणार आहोत, शेवटची कविता, आणि तिकडे वळणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्र पाण्याविना खरंय. आज होरपळून जात आहे. पिण्यासाठी पाणी नाही, अशाही परिस्थितीमध्ये एका अल्बेल व्यक्तीने, अशा उत्साही व्यक्तीने जो सामाजिक दृष्टिकोन जपतो अशा व्यक्तीने पानपोई लावलेली आहे. मला वाटतं आपण त्या पानपोईकडे गेलेलो बरं, आणि नक्कीच. पाणी पिऊन थंडगार झालेलं खरंच या उन्हाच्या उन्हाळ्यामध्ये लाही लाहीमध्ये, खरंच असं वाटायला लागलं. है की नाही. आयुब लोहगावकर यांची ही कविता आहे. मी ती म्हणतो, चालतीला लावलेली हा, आहे. सांग चाल. उन्हात घामे जुन अंगाची होती या लाही लाही, सूर्य किरणांची लागती उष्ण गरम झळाई, आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई, वट वृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई, रख रख त्या उन्हात सुटतो अवखळ वारा, धुळी संगे पाला पाचोळा जाईया उंच अंबरा, थकलेल्या वाट सरू लागलानी येती घराघरा, पिवणी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा, उन्हात घामे जुन उन्हात घामे जुनी अंगाची होती या लाही लाही, सूर्य किरणांची लागती उष्ण गरम झळाई, वटवृक्षाच्या सावलीत थाटली ही पाणपोई पाणपोई. खूपच छान बरं का. याच्यामध्ये एक भाषा सौंदर्य दिसतं. लाही लाही, झळाई, सराई, पाणपोई. अगदी त्या रिदम मध्येच ती मुलांना आवडेल अशाच पद्धतीने आणि बोलले. एका लयीमध्ये असल्यामुळे कसं मुलांना हे शब्द फार आवडतात बरं का. हा, आपण आता पीपीटीच्या माध्यमातूनच या सर्व कवितांचं मूल्य, गाभा घटक, जीवन कौशल्य या संदर्भात कवितेचे वर्गीकरण करणार आहोत. पहिली कविता यातली भारतमाता, आणि त्याचं मूल्य आपण पाहणार आहोत देशभक्ती. त्याचं गाभा घटक आहे राष्ट्रीय एकात्मता, आणि जीवन कौशल्य असतील व्यक्तीमधील सहसंबंध. यातली आपली दुसरी कविता आहे पाऊस आला. हो, याचं मूल्य आहे संवेदनशीलता. गाभा घटक आहे पर्यावरणाचं संरक्षण, जे आज फार गरजेचं झालेलं आहे. अगदी बरोबर. याचं महत्त्व आपल्याला मुलांना पटवून द्यायचं आहे. जीवन कौशल्य आहे ताणतणावाचं समायोजन करणं. समायोजन. यातली तिसरी कविता आहे आपली या पाठ्यपुस्तकातली, हे खरे खरे व्हावे. संवेदनशीलता हे मूल्य आपण त्यातून सांगितलेलं आहे. गाभा घटक आहे त्याचा पर्यावरणाचं संरक्षण, आणि जीवन कौशल्य आहेत समान अनुभूती आणि सर्जनशील विचार. यातली नंतरची जी कविता आहे चौथ्या नंबरची, ती आहे घर. घर म्हणजे घरातल्या भावभावना, नातेसंबंधातील भावभावना, अर्थातच सौजन्यशीलता आहे, संवेदनशीलता आहे. भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा सांगणं हा एक गाभा घटक आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर व्यक्तीमधील सहसंबंध कसे असावेत याचं महत्त्व सुद्धा ही कविता सांगते. त्यानंतरची जी कविता आहे ती चंद्रावरची शाळा. अर्थातच वैज्ञानिक दृष्टिकोन या कवितेतून सांगितलेला आहे, ते मूल्य आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असू नये म्हणून आपण ही कविता या ठिकाणी घेतलेली आहे. याचं गाभा घटक आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनच गाभा घटक आहे त्याचा. त्यानंतर त्याला मुलाला स्वची जाणीव व्हावी, आपलं सामाजिक दायित्व कुठलं तरी आहे या दृष्टीने त्याने सामाजिक भान ठेवून नंतरच्या काळामध्ये समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न करावा, हा एक आपण दृष्टिकोन त्याच्यामध्ये रुजवतो आहोत. त्यानंतरची जी कविता आहे ती होळी आली, ज्यामध्ये सर्जनशील विचार हा सर्जनशील विचार पण आहेत, बरोबर.
होळी आली होळी ही एक सांस्कृतिक वारसा जोपासणारी, आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक असणारी आणि सणांच्या माध्यमातून आपल्याला एक नवा विचार समाजाला देता येईल का असं सांगणारी एक कविता आहे आपली. सर्व धर्म समभाव हा सुद्धा जोपासला गेलेला आहे. सगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र यावं. शेवटी सण कशासाठी असतात तर ते आनंद देण्यासाठी, आनंद घेण्यासाठी असतात. पर्यावरणाचं संरक्षण सांगितलेलं आहे की होळी आली तरी लाकडांची नासधूस करू नका, झाडं कापू नका, कुठेतरी पर्यावरणाचं संरक्षण करा. व्यक्तिमधला सहसंबंध आपल्याला याच्यातून जोपासता हा गाभा घटक या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे आणि त्यानंतर जीवन कौशल्य सुद्धा सांभाळायचे आहेत. शेवटची जी कविता तू आत्ता इतक्या छान आवाजात म्हटलीस, पाणपोई नावाची कविता आहे. अर्थातच पाण्याने आपली तहान भागते, संवेदनशीलता आहे यात. याशिवाय सर्व धर्म समभाव आहे. पाणी म्हणत नाही की या धर्मासाठी, त्या धर्मासाठी, अगदी बरोबर. या जातीसाठी, त्या जातीसाठी, ते सगळ्यांसाठी